होय, खरे मित्रांनो, आज मी तुम्हाला एका कथासंग्रहाची ओळख करून देणार आहे. तो कथासंग्रह आहे मध्यरात्र. मराठी साहित्य विश्वातील श्रेष्ठ लेखक कैलासवासी वी.स. खांडेकर यांचा हा कुमारवयीन मुलांसाठीचा कथासंग्रह आहे. मात्र यातील कथा प्रौढांनाही आत्मचिंतन करायला लावून त्यांचे विचार आणि कृती तपासून पाहायला उद्युक्त करणाऱ्या अशा आहेत. नमस्कार, मी किरण जाधव. आपण असं पाहतो की आपल्या घरातील वडीलधारी माणसं, शिक्षक, मुलांचं वाचन यांचे मुलांवरती संस्कार होत असतात. त्याचबरोबर काही मूल्य त्यांच्या मनावर ठसतात, काही आदर्शांच्या प्रतिमा तयार होतात. परंतु जेव्हा प्रत्यक्षात समाजात अशी मूल्ये पायदळी तुडवलेली ती मुलं पाहतात, तेव्हा त्यांच्या मनातील प्रतिमांना तडे जातात आणि त्यांचं मनोविश्व डळमळीत होत. मग जे चांगलं आहे ते सगळं खोटं आहे का? सगळं ढोंग आहे का? मग खरं नेमकं काय? अशा वेळी अंधारातल्या रेखेप्रमाणे त्यांना हळूच कोणीतरी बाहेर काढून मार्ग दाखवावा लागतो. आणि नेमकं हेच काम मध्यरात्र या कथासंग्रहातून केलेलं आपणाला दिसतं. कधी बालसुलभ सहज शैलीत या भांबावलेल्या मुलांना वी.स. खांडेकर हळूच बाहेर काढतात, त्यांना मार्गदर्शन करतात. कधी रूपक कथाच्या माध्यमातून त्यांना जीवनाचं चिरंतन मूल्य दाखवतात. कधी हसत हसत जीवनाचं हे सार त्या मुलांच्या समोर ते मांडतात. तर हा कथासंग्रह मला खूप आवडला, तुम्हालाही खूप आवडेल. आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. धन्यवाद.